हॉबी क्लासेस घेते ना त्यातली काही मुलं सुट्टीत मामाकडे मावशीकडे किंवा काकाकडे जाणार आहे. पण त्यातली काही मुलं अशी आहेत की ज्यांना हक्काचं असं आजोळच नाहीये. म्हणूनच मी या मुलांना काही दिवसांसाठी त्यांचा आजोळ मिळवून देणार. त्यांच्यासाठी एक पिकनिक प्लॅन केली. तो मोहित पण त्या पोरांबरोबर पिकनिकला जातोय. तिथे फक्त ती मुलं, त्यांची ती टीचर ताई आणि मामा असणार आहे. नो सिक्युरिटी, नो प्रोटेक्शन. आपल्याला फक्त ते आंबेगाव शोधायचं. आलं मामाचं गाव आलं. मोहित आणि भीम दिसले नाही. पण ते दोघं मगाशी आत गेले ना. हो आत नाहीये ते. मग हे गेले कुठे? पूर्वाताई आम्ही 2 जणांना आहे ना बाईकवर ना इकडे येताना पाहिलं. अभिधर, पिंकी नाव आहे ना तुझं? ताई आम्हाला फसवलंस ना तू. मगाशी खोटं सांगितलंस ना फोनवर. मॅडम एकदम सरप्राईजच दिलं. आणि तुम्ही शेवटच्या दिवशी येणार होतात ना. अरे हो हो, किती प्रश्न विचारताय. आधी घरात तर येऊ द्या आम्हाला. मित्रांनो, झालं असं, आम्ही ज्या फंक्शनसाठी गेलो ते दुपारनंतर आटपलं. नंतर समीरचा फोन आला की प्रशांतच्या केससाठी आता जायची गरज नाही. मग अचानक आम्ही ठरवलं इथे यायचं आणि तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं. ताई तू आणि जिजू कधी सिरियस असाल आणि कधी चेष्टा कराल काही सांगता येत नाही. आणि काय चिल्लर पार्टी, तुम्हाला अस्मिता ताई यायला हवी होती ना. मग आता खुश? हो हो खुश? हो. अस्मिता ताई, तू इथे कुठली केस नाही ना सोडवणार? इथे कशाला? इथे काही टोल आहे का? चोर तर नाहीये, पण झाडावर बुवा आहे ना. तू गप ना. बरं, आम्ही उद्या निघणार आहोत, पण आजची रात्र आपण खूप धमाल करायची आहे. बरं, सगळ्यात आधी काय करायचंय? मला जेवायचंय. अस्मिता ताई, याला तर भुकेशिवाय दुसरं काही सुचतच नाही. तुला भूक नाहीये ना, मग तू नको जेव. मला आणि माझ्या डॉलीला खूप भूक लागली आहे. हो, चला चला चला, चल लवकर चल. चला, भूक नाही का लागली? चला.
एकटाच आहे. बसूयात का? मोहित, काय रे इथे का उभास? काही कसले तरी आवाज येत आहेत. अरे झाडाचा आवाज असेल. पण ताई. मोहित, तुला भूक नाही लागली? चला जेवूयात. काय ग, जेवायचंय ना? हो. मग इथे काय करताय? दादा हा? तिथे कसला तरी आवाज येतोय. काही नाही, चल जेवूया. येतेस ना? हो. हात जोडा. बदनी कबळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते. नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. केवढी मोठी शेकोटी आहे आणि ती घरात का पेटवली आहे? अरे ती शेकोटी नाहीये, तिला चूल म्हणतात. त्यावरती जेवण तयार करतात. अरे बाबांनी मला सांगितलं होतं इथे गॅस नसतो, चूल असते. काय बच्चे पार्टी, आवडलं का जेवण? हो. ताई, ज्यांनी हे घर दिलं ना ते खूप सुद्धा देत होते, पण आम्हीच नको बोललो. आणि तसंही चुलीवर स्वतः जेवण बनवण्याची मजा काय वेगळीच आहे. खरंच आहे, आपल्या नेहमीच्या जेवणापेक्षा एकदम वेगळीच चव लागते आणि खूपच मस्त. अस्मिता, काय रे, असं स्वतःच बोट चावून ओरडतोस काय तू? हॅलो दिना, अरे इथं फक्त मुलं आणि मामाच नाहीये. अरे इथं आणखी 2 जोडपी आहेत. अरे एवढे सगळे असताना कसं काय उचलायचं रे त्यांना? ते रात्रीचं जेवण झाल्यानंतर झोपतील ना सगळे, तेव्हा आपलं काम झालंच पाहिजे. हा, नीट लक्ष ठेव सगळ्यांवर. काय म्हणलं? नजर ठेवायला सांगितलं. हा म्हणतोय नजर ठेवा त्यांच्यावर. अरे पण त्यांच्यावर नजर ठेवायची कशी?
बैठे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी लेके प्रभु का नाम। मेरा नाम चिन चिन चू बाबा चिन चिन चू, राम चांदनी में तू है मिस्टर हाउ डू यू डू, वाह 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 वो टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4। जोड़ी क्या बनाई भैया और भाभी को, बधाई हो बधाई, सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई। इमली का बूटा बेरे का पेड़, खट्टी इमली मीठे बेर, इस जंगल में हम दो शेर, चल घर जल्दी हो गई देर, चल घर जल्दी हो गई देर। टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3। बतावैया रमैया बतावैया, मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया, रमैया बतावैया रमैया बतावैया। यम्मा 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 यम्मा, ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ। टिक टिक 1, अशी सुरुवात नाही आहे। चीटिंग करते। टिक टिक 5, हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों के झोंके आज भंवरे आज टूट गए, बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, सवार लूं, सवार लूं, सवार लूं। लो लो टिक टिक 1, लाल लाल टिक टिक 4, लांगा आला, टिक टिक 6, लाल रंग, टिक टिक 7, टिक टिक 8, टिक टिक 9। आता मी अस्मिता ताईची नक्कल करणार आहे। वाह, मी अस्मिता अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर। पुढे शोधलं की सापडतं। अगं काय झालं बाळा? अस्मिता ताई, त्या झाडावर भूत आहे।
अगं कुठे? बाळा तिथे कोणीच नाहीये. नाही तिकडे बुवा आहे. सिट अभिमान जरा बघता प्लीज. हा. चला चला आज चला सगळे आज चला. ये आपण आज जाऊ. सिद्ध तू एक काम कर, मी इथे बघतो, तू तिथे बघ. कोण आहे? काय रे? कोणीच नाही तिकडे. मे बी पिंकीला भास झाला असेल. चल. काय झालं सिद्ध अभि? कोणी दिसलं का? अस्मिता इथे कोणीच नाहीये. पण मग पिंकीला कोणी कसं दिसलं असेल? मे बी तिला भास झालाय. हो. चला निघूया. एक मिनिट. ही दोरी कशी तुटली असेल? अगं खेळता खेळता तुटली आणि म्हणून हे पडलं. पण मुलांसाठी नवीन जागा आहे म्हणून कदाचित पिंकी घाबरली आणि तिला भास झाला. इतका सिरियसली विचार करू नकोस. हो. चल. चल चल.
सावकाश. अगं कुठे लागलं ते बघू कुठे लागलं चल ये इकडे जा जा चला सगळे आज जा चल रे. आज जा. हो. अवघड आहे बाबा. ही लोक असेपर्यंत मोहितला उचलणं कठीण दिसतंय. मग काय तयार वाड्याच्या आत पण शिरता येत नाही. तो मामा पण आत असेल. काहीतरी केलं पाहिजे. अरे ते काल रात्री आलेले पाहुणे ते पण जायला पाहिजे. तर काही खरं नाही. त्यातल्या त्यात तो उंच माणूस दिसतोय ना तो तर खूपच खतरनाक आहे रे. काय करायचं यार आता. दुसरं काय करायचं. ते निघायची वाट बघायची. दुसरं काय करू शकतो आपण. गुड. बरं मुलांना आता आम्ही निघतोय पण तुम्ही सगळ्यांनी शहाण्यासारखं राहायचंय. अजिबात त्रास द्यायचा नाहीये. ओके. आणि या दोन्ही तायांचं आणि सीट दादाचं सगळं ऐकायचंय. शहाणी मुलं आहात ना तुम्ही. गुड. ताई बरं झालं तू आलीस. खूप मजा आली. पण एकच दिवस राहिलीस ना. पूर्वा शेवटच्या दिवशी याचा नक्कीच प्रयत्न करू. काय उद्या परवा जरा महत्वाचं काम आहे. पण खरंच तुमच्या सगळ्यांसोबत मला खूप खूप मजा आली. तुम्ही नक्की परत या. आम्ही वाट बघू. येस. काय दाजी मामा कुठे. बाजारात खाऊ आणायला चाललोय मुलांसाठी. सिद आम्ही निघतोय आता. तू एक काम कर. तू इथेच थांब यांच्यासोबत. दाजी एकटे जातील ना. चालेल. चला. सिद मनाली पूर्वा काळजी घ्या यांची. व्यवस्थित लक्ष ठेवा. हो. येतो आम्ही. बाय बाय. ते दोघेही गेलेत बाहेर आणि मामाही. एक काम कर दिनारला फोन लाव. हॅलो दिनार कुठे आहेस तू. अजून का नाही आलास. आताच ते मामा आणि जोडपा बाहेर गेले. मुलं पण खेळायला बाहेर पडतात बहुतेक. बर ठीक आहे. पण तू वेळेत पोचा. हा चल. आता आपण सगळेजण चोर पोलीस खेळणार आहोत. ओके. हे पॉपकॉर्न म्हणजे हा आपल्या सगळ्यांचा खजिना. तो खजिना ज्यांच्याकडे असेल ते चोर. उरलेले पोलीस. ओके. पोलीस चोरांना पकडणार आणि जर का पोलिसांनी चोरांना पकडलं तर पोलीस जिंकतील आणि नाही पकडलं तर चोर जिंकतील. ओके. मी आता पोलीस होणार. माझ्या टीम मध्ये कोण कोण येणार. एक मिनिट. तुम्ही का पोलीस होणार. आम्ही पोलीस होणार. एक मिनिट. आम्ही पोलीस होणार. आम्ही अरे एक मिनिट. अरे तू भांडणार आहेस का माझ्याशी. मी ठरवलं ना मी पोलीस होणार आहे. आम्ही पोलीस होणार. आम्ही पोलीस होणार. आम्ही पोलीस थांबा. आम्हा माझं ऐका. हा. आपण टॉस करूयात. ओके. हा. हा बोला. छापा की काटा. बोला 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 बोला. छापा.
हे बघ, आपला हा खजिना पोलिसांना नाही सापडला पाहिजे. ओके ओके. भीम, तू एक काम कर, याच्यातले पॉपकॉर्न्स या पायवाटेवरती टाकत पुढे जा. जिथे पायवाट संपेल तिथे आम्ही तुला भेटतो. ओके दादा, मी याच्या बरोबर जातो. का? कारण की याला ना डोकं जरा कमी आहे. अरे भांडू नको, वेळ कमी आपल्याकडे, येतील ते आता. असं कशाला, त्याला पण येऊ दे ना आपल्या बरोबर. अरे नको, ते जेव्हा आपल्याला शोधायला येतील तेव्हा हे इथे पडलेले पॉपकॉर्न्स ते बघतील. त्यांना वाटेल की आपण तिकडे आहोत, पण आपण इथे सेफ असू. कळतंय का तुला? येस येस, चालू कर. कुठे गेले? ए ताई, ते बघ तिकडे पॉपकॉर्न पडले. म्हणजे ते इथूनच गेले असणार. नाही आर्या, अगं पॉपकॉर्न्स बघ कसे मुद्दाम टाकलेत आपली दिशाभूल करण्यासाठी. ते नक्कीच त्या लबाड सीडचं काम असणार. आपण एक काम करू, या वाटेने जाऊ. चला. अरे भीम, खातो काय? टाकायचे आहेत ना? माझ्या आईने मला सांगितलंय कोणतीही गोष्ट वाया घालवायची नाही. पॉपकॉर्न तरी कशाला वाया घालवायचा, म्हणून मीच खातो. भीम, अरे यार. दादा, भीम कधी ना? आवाज हळू कर, तर पोलीस आपल्या खजिन्यापर्यंत पोहोचूच नाही शकणार. हा मनाली, बोल. सीड, अरे आर्या कुठेच दिसत नाहीये. काय? अगं दिसत नाही म्हणजे तिथेच असेल कुठेतरी. अरे नाही, शोधलं तिला, पण इथे इतकी झाडे आहे की काहीच कळत नाहीये. मनाली, तू पॅनिक नको होऊस, आम्ही इथेच आहोत. मी तुला सांगतो आम्ही कुठे आहोत. आर्या, अगं पूर्वाताई आणि मनाली ताई तुला शोधतायत. तू इथे? ते मला नाही, तुम्हाला शोधताय. म्हणजे एक मिनिट, जिंकलात. एक मिनिट, तुम्ही जिंकलेला नाहीये. मनाली त्यांनी चिटिंग केली, मला फोन केला होता. चला चौकीवर. चला. हो, केलंय. तुमच्या मनाली ताईने ना चिटिंग करून पकडलेलं आहे आम्हाला, कळलं ना? हे काय चीटिंग नाही केली. मग काय, फोन कोणी केला मला? कुठली तरी गोष्ट विदाऊट चिटिंग कर ना. हे इकडे. भीम आणि बंटी कुठे? ते इकडून गेले होते. अरे ते पॉपकॉर्न खात बसले होते आणि तुमच्या आधी आम्ही त्यांना पकडले. त्यांना आम्हीच वाड्यावर पाठवले. आणि आम्ही अस्मिता सारखी आयडिया करून तुम्हाला शोधलंय. हो, आणि शोधलं की सापडतात. पिंकी, तुझ्या मनाली त्याने चिटिंग केली, कळलं ना? खोटा फोन केला होता मला तिने. जास्त बडबड करू नका, चौकीवर चला. हो माझ्या आई. चला. भीम, मी तुझं नाव सांगणार आहे. तू सगळे पॉपकॉर्न संपवलेस.
अगं एका झाडाखाली एक बाई पडली. कुठे राहिलीत मुलं? अजून नाही आलीत. काळजी करू नको ताई. मला असं वाटतं की भीम वाटेत पडलेले पॉपकॉर्न उचलून खात असेल. नाही पण वाट चुकतील असं काहीच नाहीये, सरळ रस्ता आहे. तरी कसं नाही आले अजून? मनाली तू इथे थांब, मी बघून येतो. दादा, अरे ते दोन चोर येत आहेत. चोर? अगं ताई, ते पॉपकॉर्न चोर. मोहित, भीम आणि बंटी येतात का? अरे काय, कुठे गेला होता तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना, न सांगता असं कुठेही जायचं नाही म्हणून. आम्ही नाही येतच होतो, पण ना एका झाडाच्या खालची एक बाई बेशुद्ध पडलेली. सीड, आपल्याला बघायला हवं. चल. मनाली थांब जरा. मुलांना भूक लागली असेल, मी जाऊन बघून येतो, तू थांब इथे. सांभाळून जा. तुला खूप काळजी आहे का माझी? अरे तसं नाही, बाई बेशुद्ध पडलीये हे समजल्यावर कसा लगेच एकटा निघालास, म्हणून म्हटलं की सांभाळून जा. वाटलंच. तू अजून बोलली कशी नाहीस? अगं प्रसंग काय, आपण बोलताय काय? जाऊ दे, मी जाऊन येतो. हे, काळजी घे. थँक्यू. ताई, मुलं किती छान जेवतायत ना. अगं खूप भूक लागलेली त्यांना. तू पण जेवून घे ना. अगं नाही, सीड आल्यावर बसू आम्ही. आई जे तुमच्याबद्दल बोलते ना तेच खरे. काकू काय म्हणायच्या? तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. अगं मी थांबले म्हणजे तो आल्यानंतर त्याची बडबड कोण ऐकणार? माझ्या आधीच खाल्लं खदाड, जे खाल्लंय ना तेही पचणार नाही मला, म्हणून थांबले मी. तो आला की बसू. बर. ताई, ताई, ताई.
ताई ताई खूप वेळ झाला ग, सीट दादा अजून नाही आला. त्याने फोन पण नाही केला. तो कसला करतोय फोन? त्यात जर ती बेशुद्ध पडलेली बाई यंग असेल ना, तर मग काय बोलायलाच नको. रमला असेल तिच्याच सेवेत, मग कशी येईल आपली आठवण? काही कसले तरी आवाज येत आहे. अस्मिता ताई, त्या झाडावर भूत आहे. अस्मिता, मी मगाचपासून बघतोय तुला. डिस्टर्ब आहेस तू? तुला अजून तिथे थांबायचं होतं का? नाही रे, तिथे काय कितीही थांबलो असतो तरी निघावं असं वाटलंच नसतं. आणि घरी जायलाच हवं ना, पण उगाचच मन अस्वस्थ झालं. पूर्वा, बराच वेळ झाला ग सीडला जाऊन. एव्हाना परत यायला हवा होता. बघ ना, फोन करते पण तोही उचलत नाहीये. मी सीडला बघून येते, तू इथेच थांब आणि दारांना कड्या लाव. ताई थांब, एकटी नको जाऊस, मी सुद्धा येते. अगं नाही, इथे मुलांबरोबर कोणीतरी थांबायलाच हवं ना. त्यात दाजी नाही आले, मला जावंच लागेल. तू दारांना कड्या आठवणीने लाव. मी आलेच, काळजी घे. दाजी येईपर्यंत तरी मला धीर धरलाच पाहिजे. ताईला फोन नाही नको. ताईला इतक्यात फोन नको करायला, उगाच ती डिस्टर्ब होईल. काय झालं पूर्वाताई? सीट दादा अजून आला नाही. अगं दादा येईलच इतक्यात, आणि मनाली ताई गेलीये ना त्याला आणायला, मग ती घेऊनच येईल त्याला. झाडावरचा बुवा आला तर मामा पण अजून आले नाही आहेत. अगं कशाला घाबरतेस, मामा येतीलच इतक्यात. काहीतरी खटकतंय. अगं सगळे मजा करतायत तिथे, काय खटकतंय तुला? कसली शंका आहे? हे बघ, आपण तिथे पोहोचलो काल तेव्हा झोपाळची दोरी व्यवस्थित होती. हा, मग त्यानंतर पिंकीला त्या झाडावर एक बुवा दिसली, ती घाबरली. आपण तिथे जाऊन पाहिलं तेव्हा झोपाळची दोरी सटकलेली होती, बरोबर?
मग सकाळी दाजींनी ती दोरी व्यवस्थित केली होती. अगं मनाली बसली तेव्हा नाही का तुटली दोरी? तेच तर म्हणते मी अभि, ती दोरी पुन्हा कशी तुटली? स्मिता, तो झोपाळा मुलांचा होता, लहान मुलांचा. मनालीच्या वजनाने तुटला असेल, तुटली दोरी, सिंपल. खरंच तसं झालं असेल? नाही अभि, मला काहीतरी खटकतंय. तिथे काही धोका तर नसेल ना?